बागलाण तालुक्यातील सगळे कंटेंट क्रिएटर एकाच ठिकाणी. जय श्रीराम. मी तुमचा लाडका तेजस तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन डेली ब्लॉग मध्ये. आमच्या गावात नवीन रस्त्याचं काम चालू झालंय, त्याच्यामुळे मी चाललो होतो आज डांग सौंदाण्याला. रस्त्यात मला एकच गोष्ट समजली नाही, रस्त्याच्या दोघा बाजूंना खांब आहेत पण लाईट तर एकच आहे, मग डबल खांब का बरं लावलेत बरं? असेल काहीतरी मोठा विषय, जाऊ द्या, एवढा काही विचार करत नाही मी. तर पोचलो होतो आपण डांग सौंदाण्याला आणि आपल्याला होता वेलकम बेबीचा शूट. मग जायचं होतं स्पॉटवर. बरं ते जाऊ द्या, सगळ्यांनी एक गोष्ट खरं सांगा, डांग सौंदाणा कॉलेजला कोणी कोणी ऍडमिशन घेतलंय? ठिकाणावर तो पोचलो होतो पण अजून काम थोडं बाकी होतं. म्हटलं तोपर्यंत बातम्या बघू, जगात काय चालू आहे बघू द्या थोडं. पण एक गोष्ट खरी आहे, तुम्ही तर काय मला बातम्या पाहण्यासाठी फॉलो केलं नाही. मग चला तुम्हाला काहीतरी दाखवतो. युट्यूबच्या कॉपीराईटमुळे असे गाणे टाकावं लागतं. ऍडजस्ट करून घ्या थोडंसं. स्पॉटवर आलो, काम झालेलं होतं की आता करायचं होतं आपल्याला फायनल शूट. शूट तसा मस्तच झाला होता आणि आपल्याला जायचं होतं घरी. तेवढ्यात बबड्याचा फोन आला, म्हणे सटा नाही, म्हणे गाडीचं काम चालू आहे. सटाणा आलो तर बबड्याच्या गाडीचं टायर खोलण्याचं काम चालू होतं आणि घेऊन बी कोणाला आलता, रितेशला. म्हटलं गाडीचं चाक एवढं त्याचं वजन आहे आणि ते टायर बी खोलायला इतकं जीवावर जात होतं. शेवटी मला यावं लागलं, तेव्हा कुठे ते खुललं. टायर तर खोलून घेतलं होतं आणि आलो होतो इथे. काहीतरी करायचं होतं त्याला, पण ते काही नव्हते. म्हटलं छोटा पीटर हे करून घे. ते तर काही नव्हते शॉपला. म्हटलं चला आता नाश्ता तरी करून येऊ थोडासा. नर्मदावरनं नाश्ता करून परत आलो त्या शॉपला, तर ते भाऊ अजून बी आलेले नव्हते. म्हटलं चला गोरख भाऊकडे. आणि गोरख भाऊ बी इथून पद्धतशीर फरार होता. म्हटलं काय करू याला. गोरख भाऊ आलाच होता तेवढ्यात बॉबी आणि सिद्धार्थ पण तिथे आले आणि सिद्धार्थ भाऊ म्हणे मला भांग पाडून घेऊ दे, म्हणे मग कॅमेरा चालू कर. म्हटलं काही विषय नाही, तू तुझं आवरून घे, कॅमेरा मग चालू करतो. म्हटलं असं सांगून त्या भाऊचा बरोबर व्हिडिओ काढून घेतला आपण. ते तर गेले होते शूटला, आपल्याला बी टायर घेऊन जायचं होतं ते फिट करायला. आणि हा, जेवढे कष्ट ते टायर खोलायला नाही लागले ना, तेवढे ते फिट करायला लागून गेले होते. म्हटलं काय रे बाबड्या तू. बाबड्या आता गेला होता घरी. सायंकाळी प्रथमेश आला, म्हणे बाक्षी रोडला जायचंय. म्हटलं चलो. आणि परत एकदा सिद्धार्थ, बॉबी आणि खुशाल तिघं पण आपल्याला भेटले. अशाच व्हिडिओसाठी फॉलो करून घ्या तुमच्या भावाला. लवकरच भेटू. जय श्रीराम.